नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण बघत आहोत विज्ञान भौतिकशास्त्र विषयामधला चुंबकत्व हा चॅप्टर. आणि या चुंबकत्व या चॅप्टरमध्ये आपण ऑलरेडी त्याचे काही कन्सेप्ट बघितलेले आहेत. आजसुद्धा आपण त्याच्या काही कन्सेप्ट आणि काही संकल्पना बघणार आहोत. तर आपली आजची पहिली संकल्पना जी आहे, कन्सेप्ट आहे कायम चुंबक. कायम चुंबक बघा की एखाद्या पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण करून त्याचा वापर चुंबक म्हणून केला जातो. तर चुंबक म्हणून केला जातो तर त्या पदार्थाच्या भोवताली जे आहे चुंबकीय क्षेत्र काय होईल, निर्माण होईल. बरोबर आहे. आणि चुंबकत्व निर्माण करण्यासाठी सामान्यपणे जे आहे लोह, निकेल आणि कोबाल्ट यांसारख्या धातूंचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. कारण हे जे धातू आहेत हे जे आहे चुंबकत्वाच्याकडे जास्त आकर्षिले जातात. कायम चुंबक बनवण्यासाठी कठीण धातूंचा तसेच संमिश्रांचा वापर केला जातो. ठीक आहे. कायम चुंबक म्हणजे काय आहे की हे आर्टिफिशियली तयार केले जाते. त्यामध्ये काय चुंबकत्वाचे गुणधर्म किंवा चुंबकत्व निर्माण करून त्याचा चुंबक म्हणून वापर केला जातो. आणि चुंबक म्हणून वापर करसाल तर त्या चुंबकाच्या शेजारी चुंबकीय क्षेत्रसुद्धा तयार होईल. आणि हे चुंबक म्हणून वापर करण्यासाठी जनरली लोह, निकेल आणि कोबाल्ट यासारख्या धातूंचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. कारण हे जे धातू आहेत हे चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिले जातात. तर कायम चुंबक बनवण्यासाठी कठीण धातूंचा तसेच संमिश्रांचा वापर केला जातो. तर हे काही संमिश्र आपल्याजवळ दिलेले आहेत. पोलाद जो आहे लोह आणि कार्बनचं जे आहे संयुग आहे. क्रोमियम स्टील जे आहे लोह, कार्बन आणि क्रोमियमचं जे आहे हे संमिश्र आहे. टंगस्टन स्टील जे आहे लोह, कार्बन, टंगस्टेनचं जे आहे हे काय आहे, संमिश्र आहे. कोबाल्ट स्टील जे आहे लोह, कार्बन आणि कोबाल्टचं जे आहे हे काय संमिश्र आहे. निपरमॅग जे आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम प्लस टिटॅनियम याचं संमिश्र आहे. आणि अल्निको जे आहे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट याचं संमिश्र आहे. हे जे संमिश्र आहेत याचा वापर कायम चुंबकत्व म्हणजेच कायम चुंबक तयार करण्यासाठी केला जातो. तर या कायम चुंबकाचे उपयोग कोणकोणते आहेत, तर कायम चुंबकाचा उपयोग जो आहे लाऊडस्पीकरमध्ये, सूक्ष्मश्रवणीमध्ये तसेच विद्युत घड्याळ आणि फ्रीज डोअरमध्ये होतो. त्याचबरोबर याचा उपयोग ॲमीटर, व्होल्टमीटर, स्पीडोमीटर आणि गॅल्व्हनोमीटरमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो कायम चुंबकाचा. ठीक आहे. तर बघा आपल्या साऊंडमध्ये जे चुंबक लावलेलं असते ते एक ॲक्च्युअलमध्ये काय असते, कायम चुंबक असते, लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार कायम चुंबक आहे. पुढे आपण बघूया पृथ्वी जे आहे, पृथ्वी हे सुद्धा एक चुंबक आहे. ते आपण बघूया कशा पद्धतीनुसार आहे. ठीक आहे. पुढे बघूया पृथ्वी एक चुंबक कशा प्रकारे आहे. व्यवस्थित समजून घेऊया, सोपं आहे. ॲक्च्युअलमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही पण कशा पद्धतीनुसार आहे. आपण काय म्हणतो की मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये चुंबक नेहमी दक्षिण उत्तर स्थिर राहते. जर आपण चुंबक असं ठेवलं आणि त्याला जर टांगलं त्याला तर ते दक्षिण आणि उत्तर या दिशेला काय राहते, स्थिर राहते, म्हणजे स्टेबल होते. बरोबर आहे. म्हणजे पृथ्वी देखील एक प्रकारचे चुंबक गुणधर्म दर्शवते. मग कसं दर्शवते ते आपण बघूया. पृथ्वीची भौगोलिक उत्तर दिशा म्हणजे चुंबकाचा दक्षिण ध्रुव आपण म्हटला. हा जो उत्तर दिशा आहे हा चुंबकाचा आपण दक्षिण ध्रुव म्हटला. आणि तसेच पृथ्वीची दक्षिण दिशा म्हणजे चुंबकाचा उत्तर ध्रुव असे गृहीत धरल्यास ही जी पृथ्वीची दक्षिण दिशा आहे, चुंबकाचा उत्तर ध्रुव जर आपण गृहीत धरलं तर टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि पृथ्वी या चुंबकाचा दक्षिण ध्रुव तसेच टांगलेल्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि पृथ्वी या चुंबकाचा उत्तर ध्रुव यांच्यात आकर्षण आल्यामुळे चुंबक स्थिर राहते. आता हे समजून घ्या काय आहे. बघा समजा इथं आपण हा टांगलेला आहे. ठीक आहे. पट्टी चुंबक टांगलेला आहे. बरोबर आहे. हे काय राहते, स्थिर राहते, उत्तर दक्षिण स्थिर राहते. मग कशामुळे राहते, आता टांगलेला आहे म्हणजे पृथ्वी त्याला काय आकर्षून घेण्याचा प्रयत्न करेल गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. बरोबर आहे. मग पृथ्वीला सुद्धा दोन ध्रुव असतात. हे जे असते वरचं असते उत्तर ध्रुव आणि खालचं जे असते दक्षिण ध्रुव. बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला काय म्हणून राहिलो की जो आहे हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि इकडे समजा हा दक्षिण ध्रुव आहे ना. आणि इकडचा दक्षिण ध्रुव आणि याचा उत्तर ध्रुव चुंबकाचा, या दोघांमध्ये काय येते, आकर्षण घडून येते. या दोघांमध्ये काय येते, आकर्षण घडून येते. म्हणजे पृथ्वीसुद्धा काय दाखवू राहिला, चुंबकाचा गुणधर्म दाखवू राहील. आणि हे आकर्षण घडून आल्यामुळे ते चुंबक जे आहे ते स्थिर राहते, असं बॅलन्स होते.
इकडे किंवा इकडे वाकत नाही, उत्तर दक्षिण ते काय राहते, स्थिर राहते, हे सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार पृथ्वीसुद्धा काय आहे, एक चुंबक आहे. कारण पृथ्वीला सुद्धा 2 ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. चुंबकाचा उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुवाकरता पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षिला जातो आणि चुंबकाचा दक्षिण ध्रुव जो आहे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षिला जातो. त्यामुळे टांगलेल्या स्थितीमध्ये चुंबक जे आहे ते काय राहते, स्थिर राहते. कारण त्यांच्यामध्ये काय होते, आकर्षण होते. कारण आपण या अगोदर बघितलेलं आहे की 2 सजातीय ध्रुव असतील तर त्याच्यामध्ये प्रतिकर्षण होईल आणि 2 विजातीय ध्रुव असतील तर त्याच्यामध्ये काय होईल, आकर्षण. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर एकत्र आले तर ते एकमेकांकडे आकर्षिले जातील. पण साऊथ पोल आणि साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल एका साईडला जर आले तर ते एकांकडे काय होतील, प्रतिकर्षण होत जाईल, एकमेकांपासून ते दूर जातील. तर या गोष्टी यामध्ये आपण शिकलो. पुढे आपण बघूया विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. पुढे आपण बघूया विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. आता विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम कोणी शोधला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व यांच्यातील परस्पर संबंध जो आहे इसवी सन 1820 मध्ये ओरस्टेड या शास्त्रज्ञाने शोधून काढला. त्यानुसार एखाद्या वाहकातून विद्युतधारा वाहत असताना त्यामध्ये चुंबकाचे गुणधर्म निर्माण होतात आणि त्या वाहकामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होते व त्यामुळे चुंबक सूचीचं काय होते, विचलन होते. म्हणजे त्याची काय चुंबक सूची जी आहे त्याचे काय होते, हालचाल होते. हाच विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम आहे. इसवी सन 1820 मध्ये ओरस्टेड या शास्त्रज्ञाने विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व यांचा परस्पर संबंध शोधून काढला. त्यांच्यानुसार असं म्हणणं होतं की एखाद्या वाहकामधून विद्युतधारा जर वाहत असेल तर त्यामध्ये काय होते, चुंबकत्वाचे गुणधर्म निर्माण होतात आणि त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि चुंबकीय क्षेत्र तयार झाल्यामुळे त्या चुंबक सूचीचं काय होते, विचलन होते. तर आपण पुढे बघूया की वाहकातील विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. जेव्हा विद्युतधारा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तेव्हा चुंबक सूचीचा उत्तर ध्रुव पश्चिमेकडे विचलित होतो. बघा, मी हे एक इलेक्ट्रिक सर्किट काढलेलं आहे. यामध्ये बघा हे प्लस पॉईंट मायनस पॉईंट, आपण पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जात असतो. जेव्हा विद्युतधारा हे नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे जाईल त्यावेळेस काय होते, बघा ही चुंबक सूची मी दाखवलेली आहे. जनरली ती नॉर्थ ते साऊथ अशा फॉर्ममध्ये असते रेग्युलरमध्ये, पण ती काय होईल, विचलित होईल अशी वेस्ट विचलित कुठे जाईल, ते पश्चिमेकडे जाईल आणि थोडीशी ती काय होईल, विचलित होईल, म्हणजे तिची हालचाल करेल. तर हे कसे होते, जेव्हा ती विद्युतधारा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तेव्हा उत्तर ध्रुव जो आहे पश्चिमेकडे विचलित होतो. सेम जेव्हा विद्युतधारा दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो तेव्हा जो उत्तर ध्रुव आहे हा काय होतो, पूर्वेकडे विचलित होतो. कशाकडे होतो, पूर्वेकडे. तर हे चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होते. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा विद्युतधारा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहेल तेव्हा उत्तर ध्रुव पश्चिमेकडे विचलित होईल आणि जेव्हा विद्युतधारा दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहेल तेव्हा उत्तर ध्रुव पूर्वेकडे विचलित होईल. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तर या गोष्टीचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. चुंबकधारेचा जो औष्णिक परिणाम आहे तो कोणी शोधला, तर इसवी सन 1820 मध्ये ओरस्टेड या शास्त्रज्ञाने शोधून काढला. आणि चुंबकीय क्षेत्र जे आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना विद्युतधारा उत्तर ध्रुव जो आहे पश्चिमेकडे विचलित होतो आणि विद्युतधारा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना उत्तर ध्रुव जो आहे तो पूर्वेकडे विचलित होतो. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, पुढे काही एक बेसिक कन्सेप्ट आहे ते बघूया, त्यानंतर आपण नियम बघूया. ठीक आहे, वाहकातील विद्युतधारेमुळे एखाद्या सरळ वाहकात निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कशा प्रमाणात असते हे आपण बघून घेऊया. तर बघा, वाहकाच्या विशिष्ट बिंदूजवळ निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र वाहकातील विद्युतधारेच्या समानुपाती असते. म्हणजे वाहकामध्ये होणारे चुंबकीय क्षेत्र, निर्माण होणारे जे चुंबकीय क्षेत्र असते हे वाहकामध्ये वाहणारी जी विद्युतधारा आहे याच्याशी काय असते, समानुपाती असते. दुसरं पॉईंट का बघा, वाहकातील विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र वाहकापासून अंतर वाढल्यास कमी होत जाते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि अंतर हे परस्परांसाठी काय असतात, व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे वाहकातील विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे जर वाहकापासून अंतर वाढले तर ते काय होते, कमी होत जाते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि अंतर परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात.
विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र समप्रमाणात म्हणजे समानुपाती असतात आणि चुंबकीय क्षेत्र आणि अंतर हे काय असतात, व्यस्तानुपाती असतात. पुढे उजव्या हाताचा अंगठाचा नियम बघायचा आहे. तर विद्युतधारेमुळे वाहकाभोवती तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा उजव्या हाताच्या नियमाने निश्चित करता येते. ठीक आहे. तर बघा एकदम इझी आहे. समजा आपला हा उजवा हात आहे, हा उजवा हात घेतला आपण, लक्ष द्या इथे. या उजव्या हातामध्ये मी असं याला गुंडाळलं. ठीक आहे. मी असं याला हे 4 बोटं गुंडाळली आणि हा जो माझा अंगठा आहे हा मी सरळ ठेवला इकडे या वाहकाच्या दिशेने. आता हा पेन जो आहे हा विद्युत करंट पास होणारा वाहक आहे, कंडक्टर आहे. पेन काय आहे, विद्युत करंट यामधून पास होते, तर कंडक्टर आहे, वाहक आहे. म्हणजे एखाद्या वाहकामधून जर विद्युतधारा वाहू दिली असता आणि जो वाहकाच्या दिशेने म्हणजेच अंगठा जर आपला ताठ ठेवला असता आणि इतर 4 बोटे या वाहकावरती गुंडाळलेली असता, आपल्याला असं लक्षात येते की जो हा अंगठा आहे हा विद्युतधारेची दिशा दर्शवतो. विद्युतधारा म्हणजेच करंट ज्या दिशेने पास होत आहे त्या दिशेने हा अंगठा जो आहे हा विद्युतधारेची दिशा दर्शवतो आणि ही जी 4 बोटं आहेत ही काय करतात, चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. ही जी 4 बोटं आहेत ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. हाच उजव्या हाताचा नियम आहे, हा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहे. लक्षात आलं, तुम्हाला समजलं मी काय सांगत आहे. उजव्या हातामध्ये आपण कुठलाही एखादी काळी पकडा, ती काळी जी आहे त्या अंगठा जो आहे त्या काळीच्या दिशेने ठेवा सरळ टाईट आणि 4 बोटं त्या काडीला किंवा पेनाला गुंडाळा. तर हे गुंडाळलेली 4 बोटं जी आहे चुंबकीय क्षेत्राची मॅग्नेटिक फील्डची दिशा दर्शवतात आणि जो हा सरळ अंगठा ठेवलेला आहे हा विद्युतधारेची दिशा आपल्याला दर्शवतो. हाच आपला काय आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आहे. समजलं, अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, पाठ करण्याची काही गरज नाही. एकदा जर व्यवस्थित दिमागामध्ये लक्षात ठेवलं तर आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हा पार्ट 2 बघितलेला आहे. यानंतर आपण पार्ट 3 मध्ये हा चुंबकत्व आणि मॅग्नेटिझम हा चॅप्टर आपण खतम करून टाकू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.